मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज 5 राज्याच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आणि त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आवडला तर फॉरवर्ड करा. 5 राज्याच्या निवडणुकांचा बिगुल नुकताच वाजलेला आहे. निवडणूक आयोगाने रविवारी पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, तामिळनाडू राज्य आणि पांडुचेरी या केंद्रशासित प्रदेशासाठी विधानसभा निवडणुका कार्यक्रम जाहीर केलेला आहे. त्यानुसार राज्यनिहात 9 ते 29च्या दरम्यान मतदानाची ही प्रक्रिया पूर्ण होईल. या राज्यातील एकूण 824 जागांसाठी 4 मे रोजी मतदान होणार आहे. म्हणजे कुठल्या राज्यामध्ये होणार आहे ते आता आपण बघणार आहोत. पश्चिम बंगाल कधी आणि किती टप्प्यात ती होणार आहे. पश्चिम बंगाल एकूण जागा 294 2 टप्प्यामध्ये होणार. 23 आणि 29 एप्रिल मतदान होणार आहे. निकाल 4 मे रोजी. दुसरं राज्य आहे तामिळनाडू. 234 जागा आहेत, एकाच टप्प्यामध्ये होणार आहेत. 23 एप्रिल रोजी आणि 4 मे रोजी निकाल लागणार आहे. केरळमध्ये 140 जागा आहेत, एकाच टप्प्यात 9 एप्रिल निकाल आहे. 4 मे. आसामचं देखील 126 जागा एकाच टप्प्यात म्हणजे 9 एप्रिल रोजी. आणि पोंडुचेरी 30 जागा एकाच टप्प्यात म्हणजे 9 एप्रिल आणि 4 मेला हा निकाल लागणारा आहे. अत्यंत महत्त्वाची आता ही निवडणूक आहे. निवडणूक आयोगानं या राज्यामध्ये निवडणुका घेण्याचं जाहीर करून तिथल्या लोकांना आपलं नवीन सरकार बनवण्याची संधी दिलेली आहे. आणि गेल्या काही दिवसापासून संसदेमध्ये चाललेला गदारोळ, आखातामध्ये निर्माण झालेलं युद्ध आणि त्यामुळं ह्या निवडणुकांना अत्यंत महत्त्व आलेलं आहे. तसं म्हटलं तर पश्चिम बंगालमध्ये ममता दीदी यांचं सरकार आहे आणि त्यांच्यामध्ये आणि BJPमध्ये एक लढत होणार आहे, पण ते आपली जागा राखतील असं एकूण चित्र आहे. तामिळनाडू देखील DMK आपली सत्ता राखेल असं एकूण चित्र आहे. केरळमध्ये CPIM आणि काँग्रेस याच्यामध्ये एक लढत होणार आहे. आणि आसाममध्ये भाजप आणि काँग्रेस अशी लढत होईल. आणि पुंडुचेरी येथे NDA ही आघाडी विजय होण्याची शक्यता आहे. बऱ्याच दिवसातनं गेल्या अनेक दिवसापासून ज्ञानेश कुमार जे निवडणूक आयोग आहेत त्यांच्या विरुद्ध न्यायालयामध्ये गेलेले प्रकरण, राहुल गांधी असो, विरोधी पक्षनेते असो किंवा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता दीदी असो, या न्यायालयात गेल्या, सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेले आहेत. आणि मतदान कमी करण्याचं जे काही सत्ताधारी गोटाचं धोरण आहे किंवा निवडणूक आयोगाचं आहे याला त्यांनी जोरदार असं विरोध दर्शवलेला आहे. प्रकरण न्यायालयामध्ये गेलेलं आहे. न्यायालयाच्या नंतर काही मतदार याद्या तयार झालेल्या आहेत आणि आता ही लढत होणार. सत्ताधारी NDA आघाडी ही जोरात लढत देणार आहे आणि DMK असो किंवा तृणमूल काँग्रेस हे देखील आपल्या पद्धतीनं निवडणुका लढवतील. बघूया आता या संदर्भात काय होतं, लोकांचं मत काय होतंय. आखातामधला युद्ध, वाढणारी महागाई, बेकारी आणि लोकशाही टिकून ठेवण्यासाठी लोक कशा प्रकारे आता मतदान करतात त्याच्यावर सर्व लोक, राजकीय पक्ष कसे दिशा देतात, लक्ष देतात ते पाहण्या लागत आहे. या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा. आणि लोकशाहीमध्ये आता आपण लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी प्रयत्न करूया. निवडणूक आयोगानं वेळेच निवडणुका जाहीर करून लोकांना एक दिलासा दिलेला आहे. निवडणूक आयोगाचा या दृष्टीनं आम्ही धन्यवाद करतो. आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.